भाग जाऊ द्या, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी साहित्य संमेलन उद्घाटनाच्या भाषणात छावाची हवा भारतभर आहे असं म्हणत छावा सिनेमाच्या निमित्तानं स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा गौरव केला आणि आम्हालाही त्याचा अभिमान आहे। परवाच आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि राज्यपाल महोदयांनी ते चित्रपट बघितला आणि उदय माझं आणि देवेंद्रजींचं काल ठरलंय 3 तारखेला अधिवेशन आहे, 4 का 5 तारखेला आपण सगळ्या आपल्या विधिमंडळातल्या सन्माननीय सदस्यांना आपण तिथंच विधानसभेच्या समोर आयनॉक्सला तो चित्रपट दाखवतोय आणि बाकीचे पण सगळे आणि तुम्हाला हेही सांगतो की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं तुळापूरला आणि वडूला एवढं दिमागदार स्मारक एकनाथराव शिंदे, मी आणि देवेंद्रजी आम्ही मनावर घेतलंय। इतकं अप्रतिम स्मारक करतो की तुम्हालाही सगळ्यांना अभिमान वाटेल। आजपर्यंत कुणी तिथं लक्ष घातलेलं नव्हतं, त्याचं काम शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते भूमिपूजन झालं, आम्ही दोघंही त्याला हजर होतो आणि त्याचंही काम चाललंय। त्याहीबद्दल एक निश्चितपणे छावा ह्या चित्रपटामुळं एक नव्या पिढीला संभाजीराजे महाराजांची छत्रपतींची ओळख झालेली आहे। या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं छत्रपती संभाजी महाराजांच्या ग्रंथलेखनाकडे देखील मला आपलं लक्ष वेधायचं आहे। छत्रपती संभाजी महाराज शूर, वीर, पराक्रमी, मुत्सद्दी, धुरंधर तर होतेच, त्याचबरोबर ते साहित्य पंडित होते, महान साहित्यिक होते। वयाच्या 14व्या वर्षापासून त्यांची लेखणी तळपायला लागली होती। बुधभूषण, नायिकाभेद, नखशिख,